हॅलो नमस्कार. जसं की मी तुम्हाला सांगितलं लास्ट ब्लॉगमध्ये आम्ही एका वेगळ्या डेस्टिनेशनला जात आहोत. तर आम्ही जात आहोत साऊथ गोवाला. साऊथ गोवाला जाताना आम्ही बेळगाव थ्रू रस्ता घेतला आणि हा रस्ता जरा जंगलातून होता. म्हणजे इथे काही गाडी बंद पडली तर काही ऑप्शनच नाही. जर तुम्ही जात असाल तर संध्याकाळी अवॉइड करू शकता. एका ठिकाणी वाघ, एका ठिकाणी सिंह दिसेल असे यांचे ठिकठिकाणी बोर्ड लागलेले होते, म्हणून जरा भीती वाटत होती, म्हणून आम्ही कुठेच थांबलो नाही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे गोव्यातला पहिला दिवस आणि आम्ही काल रात्री आलो इथे कोलवा बीचला स्टे केला आहे. खूप अनप्लॅन्ड होतं हे गोवा यायचं, बट नियर बाय होतं. 200 किलोमीटर होतं, त्यामुळे मग आम्ही विचार केला की येऊन जातो. सुट्ट्या पण होत्या, 2-3 दिवस स्पेंड करायचं होतं, रिलॅक्स थोडं राहायचं होतं, त्याच्यामुळे मग आलो. आता आम्ही कोलवा बीचच्या एक्झॅक्ट 600 मीटर्स जवळ एक स्टेकेशन आहे, तिथे थांबलो आहेत. म्हणजे एक फॅमिली स्टेकेशन आहे. तिथे आम्हाला सगळं काही किचन वगैरे ॲक्सेस आहे किचन यूज करण्याचा. सो आता झाले आहेत मॉर्निंगचे 6:30. सो आम्ही जातो आहे बीचवरती रेडी होऊन. मी रेडी झाले, म्हणजे आंघोळ वगैरे काही केली नाही आहे, तिकडून आल्यानंतर करणार आहे. बट असंच फ्रेशनअप झालो आहे आणि सियाला पण थोडंसं रेडी केलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे बीचसाठी. सो बीचवरती गेल्यावर काय काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी झोपेतून उठली आहे लवकर, पण तिची एनर्जी खूप बघा. बीचवरती जायचं आहे त्याच्यामुळं मॅडम खूप एक्सायटेड आहेत. आणि हा असा व्ह्यू आहे बाहेरचा. एक म्हणजे बंगलोज आहे, तिथे त्यांनी स्टेकेशन अवेलेबल केलेलं आहे. खूप छान ॲम्युनिटीज आहे आणि क्लीननेस, हायजीन खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे. जर तुम्हाला याचं डिस्क्रिप्शनमध्ये काही डिटेल्स हवे असतील तर मी मेन्शन करते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आम्ही जिथे राहत होतो ना, खरं तर तिथे सगळंच काही छान होतं. रूम छान होते, क्लीननेस होता, सगळ्या काही गोष्टींचा ॲक्सेस होता, सगळं काही अवेलेबल ते करून देत होते. पण इथे एक होतं, आम्ही काल ज्या वेळेस आलो ना तिथे एक लाईट पण नव्हता तिथे. आणि म्हणजे रस्त्याने जे लॅम्प असतात ना ते लॅम्प पण नव्हते, म्हणून खूप भीती वाटत होती. आणि इथल्या लेडीज आहेत ना, म्हणजे इवन आमची केअरटेकरसुद्धा सायकलने येणे जाणं करत होते एकदम अंधारातून. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला भीती नाही वाटत का? तर ते बोलले की आमचं रोजचं जाणं येणं आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही. पण आपल्यासारखं नवीन आलं ना तर आपल्याला खूप भीती वाटेल. म्हणजे की इथे काय होईल, म्हणजे कुणाचं काही झालं ना तरी कुणाला समजणार नाही, एवढं अंधार होतं. तसं आम्ही नॉर्थ गोवाला गेलो होतो ना, तर तेव्हा आम्हाला असं काही जाणवलं नाही, कारण तो एरिया खूप क्राउडेड आहे. साऊथ गोवा खूप सायलेंट आहे. बीचवर आलो आणि सियाची इतकी मस्ती चालू झाली. लेस क्राउडेड बीच आहे, क्लीन बीच आहे, जास्त काही शॅक्स वगैरे पण नाही आहे तिथं. आणि स्नॅक्स, ब्रेकफास्टचे पण ऑप्शन नाही आहे सकाळी अर्ली मॉर्निंग. त्याच्यामुळे जिथे आपण हॉटेलला असतो तिथूनच करून आलं तर तेच बरं आहे, कारण इकडे काहीच अवेलेबल नाही आहे. तसं मी नव्हतं केलं, मला वाटलं की इकडं आहे, पण इकडे काही भेटलं नाही. मग आता जातानाच बघूयात काय भेटतं ते. बीचवरून जायला निघालो, पण सियाला काही जायची इच्छा नव्हती. तिला तिथेच खेळायचं होतं अजून. तिला गाई आणि कुत्रे मांजरे दिसले ना ते पागल होते. खरंच ना पळत सुटते. तिला खूप आवडतं ते. भयानक मजा येते तिला त्यांच्यासोबत खेळताना. म्हणजे तिला जर ते दिसले ना, तिला आम्ही नसलो ना तरी चालेल, ती एकटी त्यांच्यासोबत खेळेल. तिच्या मनाप्रमाणे तिच्या पप्पांनी तिला जरा वेळ खेळवलं त्यांच्यासोबत. त्यानंतर आम्ही तिथून गेलो ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट झाला आणि त्यानंतर हॉटेलला यायचं होतं चेकआउट करायला. कोलवा बीचवरून आलो आम्ही. बराच एन्जॉय केला होता, खूप थकलो होतो. तिकडून आल्यानंतर फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला, हॉटेललाच मागवलेला होता. त्यानंतर आता चेकआउट करतो आहे. 10:30 झाले. 10:30 यांचा चेकआउट टाईम आहे. सगळं क्लिअर केलं सामानवरला आणि आता सियाला गाडीत बसवलं मी. आता मी जाते. आता इथून पुढे आम्ही रिसॉर्टला चेक इन करतो आहे. सो इथून जे पण काही पुढे असेल ते मी शेअर करते. प्रॉपर्टी खरं तर खूप छान होती, पण जसं की मी तुम्हाला म्हटले की मला आहे ना तिथे खूप हॉरर टाईप फिलिंग येत होती. म्हणजे काहीच नाही, आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आणून आपल्याला सोडले अशा टाईपची मला फिलिंग होती. त्यामुळे आम्ही तिथे चेकआउट केलं. नाहीतर राहण्यासाठी प्लेस खूप छान होती, पण संध्याकाळी मला खूप भीती वाटत होती तिथे. आणि आम्ही रिसॉर्टला आलो. तिथे आम्ही चेक इन टायमाच्या खूप पहिले आलो होतो, म्हणजे 2 तास पहिले आलेलो होतो. त्याच्यामुळे टाईमपास करण्याशिवाय दुसरा काही ऑप्शन नव्हता. आणि सियाला तिथे मांजर दिसली आणि त्या मांजरीसोबत खेळत होती ती.
आत्ता आम्ही ज्या रिसॉर्टला चेक इन करत होतो ना, त्याचं नाव होतं लाग्रास रिसॉर्ट. प्रॉपर्टी त्यांची छान होती. जोपर्यंत चेक इन टाईम होत नव्हता तोपर्यंत मग मी प्रॉपर्टी एक्सप्लोअर करून घेतली. त्यांचा किड्स प्ले एरिया होता, तिथे मग सियाला टाईमपास करायला नेलं मी जोपर्यंत चेक इन होत नाही तोपर्यंत. आणि सियाला एकदा काय अशी गोष्ट दिसली तर तिला तेच पाहिजे असतं. जर आम्ही किती पण बाहेर नेलं ना तिला खेळायला, तिला माहिती ना की ही प्लेस इथे, तर ती बरोबर ती शोधून काढेल आणि तिथे जाऊन खेळेल. तिला सांगायची पण गरज येत नाही की हे असं खेळायचं तसं खेळायचं, ती बरोबर जाऊन तिची खेळते. आणि दिला पाहिजे असा टाईम बेबीजला. एका साईडला आम्ही ते प्ले एरियामध्ये टाईमपास करत होतो, म्हणजे की मी सियासोबत होती, खेळवत होती तिला. आणि दुसऱ्या साईडला त्यांची मीटिंग चालू होती, म्हणजे त्यांना इमर्जन्सी वर्क आलेलं होतं, त्यामुळे ते मीटिंग अटेंड करत होते रेस्टॉरंटमध्ये जाऊन. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी आम्हाला रेस्टॉरंटमध्ये बोलवलं. काही भूक लागली असेल तर ऑर्डर करून घेऊ आणि चेक इन टायमाच्या पहिले आपण इथेच लंच करून घेऊ. पण मग लंचचा टाईम नव्हता, सो आम्ही मग असंच स्नॅक्ससाठी आहे ना सँडविच आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले. सियाला आम्ही ते देत नाही सहसा, पण तिला 1-2 फ्रेंच फ्राईज फक्त टेस्टसाठी दिले. बाकी मग तिला आम्ही काहीतरी ओट्स वगैरे असं काही देतच असतो. आणि त्यानंतर चेक इन झालं, आम्ही रूममध्ये आलो. ही 4 स्टार प्रॉपर्टी होती, त्यामुळे जरा रूम स्पेशियस होता. खूप छान होता रूम, मला खूप आवडला. जसा पाहिजे होता तसा होता. सेफ होतं त्यांचं. आणि त्यानंतर आयर्न मशीन होतं, खूप मोठा मिरर होता. आणि त्यानंतर आम्ही खूप वेळ थकलेलो होतो, कारण आम्ही 2 तास वेट केलं चेक इनसाठी, कारण आम्ही 2 तास पहिलेच आलो होतो तिथून चेकआउट करून. म्हणून मग लंचचा पण टाईम झालेला होता. आणि मग आम्ही सगळा रूम एक्सप्लोअर केला. सिया खूप मस्ती करत होती. तिथे टेलिफोन होता आणि मग सिया तिथेच तिच्या पप्पांशी फोन लावून बोलत होती आणि मजा करत होती ती. त्यानंतर मग आम्ही लंच मागवला हॉटेलमध्येच, तिथेच रूममध्येच लंच मागवला, चिकन वगैरे मागवलं आणि मग तिथेच जेवण करून घेतलं. सियाला जेवण करून झोपवलेलं होतं, म्हणून मग आम्हाला जरा टाईम होता आणि मग आम्ही दोघं जेवण करत होतो. आणि आज जेवण सर्व करत होते जयू, त्यामुळे मला फुल्ली आराम होता. हॉलिडेवर आल्यानंतर आहे ना हाच एक बेनिफिट असतो. त्यानंतर आम्ही पूलमध्ये गेलो. सिया आणि पप्पांनी तिच्या खूप एन्जॉय केला. तिला ॲक्च्युली पूल टाईम खूप आवडतो सियाला, तिला पाण्यात खेळायला फार जास्त आवडतं. त्यामुळे मग तिला तिथे आम्ही खेळवलं आणि त्यानंतर मग पूलमधून आल्यानंतर जरा वेळ आराम केला आणि मग फ्रेश होऊन आम्ही जात होतो काबो दे रामा बीचला. तो 25 किलोमीटर होता. म्हणजे साऊथ गोवामध्ये जरी तुम्हाला फिरायचं असेल ना वेगवेगळ्या बीचला, तरी पण तिथून 10 to 15 किलोमीटरवरती काय नाही, सगळ्या ठिकाणी 20-20 किलोमीटर तुम्हाला जावंच लागेल. मग आम्ही काबो दे रामा बीचला आलो आणि तिथला हा व्ह्यू अप्रतिम होता. मला खूप आवडला, कारण म्हणजे बीचला तर खूप गेलो आहे, पण हा जो व्ह्यू होता ना तो युनिक होता. आणि तिथे द केप गोवा म्हणून असं एक कॅफे होतं, ते असं दगडात कोरलेलं होतं. बराच वेळ बीचवरती टाईम स्पेंड करून मग आम्ही संध्याकाळी हॉटेलला गेलो. आता आम्ही जात आहोत ब्रेकफास्टला. सेकंड डे आहे. काल आम्ही काबो दे रामा फक्त बघितलं. काबो दे रामा फोर्ट राहिलं, बीच झाला फक्त आणि द केप गोवा. आणि आता मॉर्निंगला जरा लेट झाला उठायला, आम्ही जरा उशिराच उठलो, कारण सिया रात्री लेट झोपली, तिला झोप येत नव्हती. त्यामुळे मग आता ब्रेकफास्टला चाललो आहे. आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो ना, इथले मोस्टली मराठी लोक नाही आहे, ते सगळे रशियनच आहेत. साऊथ गोवामध्ये मेजॉरिटी फॉरेनर्स लोकांचीच असते. तुम्ही बघू शकता की इथे 90% फॉरेनर्सच आहेत. आणि इकडच्या मेन्यू कार्डमध्ये सुद्धा आहे ना रशियन लँग्वेजमध्येच मेन्यू मेन्शन केलेले आहेत, त्यामुळे जरा डिफिकल्ट होतं. आणि इथल्या म्हणजे मोस्टली सगळ्याच लोकांना त्यांची लँग्वेज येते. आता ब्रेकफास्टला चाललो आहे, सो ब्रेकफास्ट पण त्यांच्या पद्धतीने असतो. मोस्टली तरी इंग्लिश ब्रेकफास्ट असतो. सो बघूयात आता की काय आहे ब्रेकफास्टमध्ये. Pancake, one and all, pineapple juice. बट ऑनेस्टली सांगू ना तर आम्ही आतापर्यंत बऱ्याच 4 स्टार 5 स्टार प्रॉपर्टीजमध्ये राहिलो आहे. त्यांचे ब्रेकफास्ट खूप छान असतात, पण मला यांचा ब्रेकफास्ट काही बिलकुल आवडला नाही. आणि त्यानंतर आम्ही गेलो बेताल बातिंग बीचला, जो आमच्या रिसॉर्टपासून जवळ होता. तिथे आलो आणि सियाला हे नवीन खेळणे घेतले होते बीचवर आणि ती त्यांच्यासोबत खेळत होती. आणि त्यानंतर मग मी जरा फोटोजसाठी चान्स मारून घेतला. यांना सांगितलं की माझे चांगले चांगले फोटोज काढा. तोपर्यंत मॅडम खेळतच होत्या, तिला आमच्याशी काही घेणं देणं नव्हतं. तिला फक्त ती माती आणि ते भांडे त्यांच्यासोबत खेळायचं होतं.
आणि असे फोटोज आणि व्हिडिओज आफ्टर बेबी आम्ही काढतोय असं तरी मला वाटत होतं. लकीली तिथे ट्रायपॉड नेलेला होता मी आणि मग तो ट्रायपॉड सेट केला आणि मग आमच्या दोघांचे जरा फोटोज व्हिडिओज करून घेतले आणि त्यानंतर मग सियासोबत मी बराच वेळ मस्ती केली. पण साऊथ गोवा बीच खूप सायलेंट होती, त्यामुळे जयूला काही ही प्लेस एवढी फारशी आवडत नव्हती. मला तर फार आवडली, कारण मला असंच प्लेस हवी होती सायलेंट एन्जॉय करण्यासाठी. पण मग त्यानंतर आम्ही जायचं ठरवलं नॉर्थ गोवाला, कलंगूड बीचला. त्यांना तो बीच खूप आवडतो. तर मग आम्ही बीचला गेलो आणि तिथे जरा वेळ टाईम स्पेंड केला आणि मजा आली. तिथे पण छान होता, तिथे पण सनसेट एन्जॉय केला. तिथे बराच वेळ आम्ही बीचवरती टाईम स्पेंड केला. ते वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी खूप इन्सिस्ट करत होते, पण सिया लहान असल्यामुळे मला जरा भीती वाटत होती, त्यामुळे मी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज काही केल्या नाही. म्हणजे बोटिंगसाठी मला जरा भीती वाटत होती, की कितीही सेफ्टी असली तरी एक भीती वाटते. म्हणून मग आम्ही काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केल्या नाही आणि त्यानंतर आम्ही जरा वेळ टाईम स्पेंड करून हॉटेलला चेक इन केलं. हॉटेलला गेलो, बराच वेळ आराम केला. अशी काही आमची गोवा ट्रिप होती. 2 डेज आम्ही नॉर्थ गोवाला स्पेंड केले. छान वाटलं नॉर्थ गोवाला त्यांना येऊन. आम्हाला इथे हॉटेल्स रिसॉर्ट खूप छान भेटले आणि तिथे जेवण पण खूप छान भेटलं. जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला कुठल्या हॉटेल किंवा रिसॉर्टचे जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर मला कॉमेंट्समध्ये मेसेज करा, मी तुम्हाला लिंक्स देईल. खूप एन्जॉय केला सियाने तिथे. सियाला मी असा ड्रेस वेअर केलेला होता, तो तिला खूप छान वाटत होता. आणि जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते तुम्हाला इथून पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. I begin to